नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत लाल माठ, तांबडा माठ किंवा लाल राजगिरा असं या भाजीला म्हणतात। या भाजीमध्ये भरपूर पौष्टिक गुण असतात। आयरन, कॅल्शियम, फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हायड्रेशन सुद्धा तुमचं मेंटेन करत असतं। चला बघूया ही भाजी कशी बनवायची। स्वच्छ पाण्याने दोनदा ही भाजी मी धुवून घेतली, नंतर हातानेच तोडून घेतली व देठे याची बाजूला केलेली। देठामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्याच्यामुळे ही फेकून न देता बारीक चिरून आपण ही भाजीमध्ये घालणार आहोत। संपूर्ण भाजी अशी हाताने तोडून त्याची देठं बाजूला केलेली आणि ही आता बारीक चिरून घेतलेली। ही बघा, ह्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायची आहे व बाजूला ठेवायची आहे। त्यानंतर घ्यायचे आहे 2 मोठे कांदे, ते पण बारीक चिरून घ्यायचे आहे। लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या या ठिकाणी 5 ते 6 तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता। 1 वाटी शेंगदाणे घेतले, ते भाजून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतले। आता घ्यायचे आहे अर्धी वाटी तेल, आवश्यकतेप्रमाणे ते पण कमी जास्त घेऊ शकता। जिरे घातले, बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये घालायचे आहे लाल सुक्या मिरच्या, त्यासुद्धा परतून घ्यायचं आहे। चिमूटभर हळद आणि आवडीनुसार तिखट घालायचं आहे, आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे। आता घालूया याच्यामध्ये बारीक चिरलेली देठे आणि ती सुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया। झाकण लावून छान शिजू देऊया आणि त्यानंतर घालूया बारीक केलेलं दाण्याचं कूट, ते सुद्धा परतून घेतलं आणि नंतर घालूया ही पाने तोडलेली आणि ती सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये। संपूर्ण अशी भाजी छान व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनटं झाकण लावून छान शिजू द्यायची आहे। 2 ते 3 मिनटं शिजल्यानंतर ही भाजी आपल्याला अशी दिसणार आहे आणि ही भाजी भाकरीसोबत फार छान लागते। त्यामुळे मी या ठिकाणी ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे। ज्वारीचं पीठ घेतलं आहे 2 ते 3 वाटी, चिमूटभर मीठ घातलेलं आहे, त्यामध्ये गरम पाणी घालून छान मिक्स करून घेतलं आहे, मळून घेतलेलं आहे आणि अशा हाताने ह्या भाकरी थापून घेतलेल्या आहेत। हे बघा, असं भाकर घातली, पाणी लावलंय भाकरीला, परतून घेतली भाकरी आणि छान अशी फुगा येईपर्यंत शिजू दिलेली। वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने भाकरी केल्या जातात, त्यातला हा एक प्रकार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने भाकरी कशा करायच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। लाल माठाची भाजी तुम्ही कुठल्या पद्धतीने करता ते सुद्धा मला लिहून पाठवा। ही रेसिपी ट्राय करा आणि ही सुद्धा कशी वाटली ते सुद्धा सांगा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलात त्यामुळे तुमचे मनापासून खूप आभार, धन्यवाद।